मराठवाड्यामध्ये 24 तासात 185 महसूल मंडळांमध्ये अतिवृष्टीची नोंद। छत्रपती संभाजीनगर आणि बीड जिल्ह्याला सर्वाधिक फटका। जलप्रलयामुळे बळीराजाचं आयुष्य उद्ध्वस्त। छत्रपती संभाजीनगर शहरातील हर्सुल तलाव ओव्हरफ्लो। जुन्या शहराची वर्षभराची पाण्याची चिंता मिटली। तलाव भरल्यामुळे खाम नदीला पूर। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून मराठवाड्यातील पूरस्थिती आणि मदत कार्याचा आढावा। सर्व अधिकाऱ्यांना प्रत्यक्ष फील्डवर हजर राहण्याच्या सूचना। शहापूर तालुक्यामध्ये ढगफुटीसारखा पाऊस। भातसा धरणाचे 5ही दरवाजे 2 मीटरने उघडले। तालुक्यातील सर्व नद्यांना पूर। अनेक गावांचा संपर्क तुटला। भात शेतीचंही मोठं नुकसान। सरकारनं 24 तास काम करायला हवं, पण सरकार आहे कुठे? महायुती सरकारवर टीका करताना राऊतांची जीभ घसरली। कारवर हल्ला करणारा तरुण शरद पवारांचा कार्यकर्ता। ओबीसी नेते लक्ष्मण हाकेंचा आरोप। तर हल्ल्यानंतर हाकेंना आता वाय+ सुरक्षा। यवतमाळच्या आर्णी शहराला अरुणावती नदीच्या पुराचा फटका। अरुणावती प्रकल्पाचे सर्व 11 दरवाजे उघडले। अनेक दुकानांमध्ये घरांमध्ये पुराचं पाणी शिरलं। घरातील आणि दुकानातील साहित्य पाण्यात भिजलं। आशिया कप स्पर्धेच्या अंतिम फेरीमध्ये भारत पाकिस्तान भिडणार। 41 वर्षांनंतर पहिल्यांदाच हाय व्होल्टेज लढत रंगणार। कोण होणार आशियाचा किंग याची उत्सुकता। देशभक्त सोनम वांगचुक यांना अटक करता आणि पाकिस्तान सोबत निर्लज्जासारखी मॅच खेळताय, हीच का तुमची देशभक्ती? उद्धव ठाकरेंचा खोचक सवाल। जनतेला सामन्यावर बहिष्कार टाकण्याचं आवाहन। भारत विजयी झाल्यास भारत एसीसी अध्यक्ष मोहसिन नक्वींकडून ट्रॉफी स्वीकारणार का? सूर्यकुमार यादव आणि बीसीसीआयच्या भूमिकेकडे लक्ष।